नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, खरीप 2024 मध्ये सततच्या पावसामुळे मोठे पीक नुकसान होऊनही अनुदानापासून वंचित राहिलेल्या धाराशिव जिल्ह्यातील 21 मंडलातील शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे। याबाबत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी माहिती दिली आहे। जिल्ह्यातील 57 पैकी 33 महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली होती। त्यानुसार 1,81,000 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। परंतु धाराशिव, भूम, परंडा आणि तुळजापूर तालुक्यातील 24 महसूल मंडलातील शेतकरी प्रचलित निकषामुळे मदतीपासून वंचित राहिले होते। मित्रांनो, याबाबत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुनिष्ठ परिस्थितीचा विचार करून मदत देण्याची विनंती केली होती। त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन खात्याच्या सचिवांना सूचना दिल्या होत्या। सचिवांनी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला होता। हा अहवाल सकारात्मक असून तो सचिवांकडे सादर झाला आहे, त्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। आमदार पाटील यांनी सांगितले की काही मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली नव्हती, त्यामुळे 2022 साली आढळलेल्या आपत्तीच्या वेळी ज्याप्रमाणे वस्तुनिष्ठ नुकसानीच्या निकषानुसार पाहणीचा अहवाल गृहीत धरून मदत देण्यात आली होती, त्या धर्तीवर उर्वरित महसूल मंडळांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती। मित्रांनो, आमदार पाटील यांनी स्वतः अनेक गावात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती। त्यांच्या मते सलग 5 दिवसात 50 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे। परंतु सलग 5 दिवसांच्या कालावधीत प्रत्येक दिवशी किमान 10 मिलीमीटर पाऊस झाल्यास या निकषात न बसल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अनुकूलता दर्शवली असून वस्तुनिष्ठ पंचनाम्यांच्या आधारे तयार केलेला सकारात्मक अहवाल मदत व पुनर्वसन सचिवांकडे सादर झाल्याने मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे आमदार पाटील यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या धाराशिव जिल्ह्यातील 1,81,000 शेतकऱ्यांना 221 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे, अशी माहिती धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।